परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. त्याचा गौरव करण्यासाठी परमेश्वरानं आज हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च पिंपरी या ठिकाणी मला संधी दिली. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब, पास्टर आशिष शिंदे आणि सर्व कमिटीने देखील मला ही संधी दिली. म्हणून मी परमेश्वराचे आणि पास्टरांचे आणि सर्वचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे जे ठिकाणी जे सर्व सभासद आहेत त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आपण जे स्वागत केलं त्याबद्दल देखील मी मनपूर्वक आपले आभार मानतो. प्रियांनो, आपण मगाशी जो शास्त्रपाठ वाचला, लुकऋषी वर्तमान याचा 4था अध्याय त्यातील 1 ते 6 ही वचनं आपण ऐकली. लुकऋषी वर्तमान याचा 4था अध्याय यातील 1 ते 6 ही वचनं आपण ऐकली. आणि ह्या वचनांवर आपण अनेक वेळा चिंतन मनन केलेलं आहे. अनेक वेळा अगदी लहानपणी संडे स्कूलमध्ये असल्यापासून आपण त्याच्यावर मनन केलेलं आहे. परंतु आजचा जो माझा विषय आहे तो 6व्या वचनावर मी आपला फोकस केंद्रित करू शकतो. ते आपण वचन वाचूयात. लुकऋषी वर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यातील 6वां वचन. मैं आपके लिए वापस यहाँ पर पढ़ता हूँ. थोड़ा बहुत मराठी और हिंदी भी मैं कोशिश करता हूँ. और उससे कहा, मैं यह सब अधिकार और इनका वैभव तुझे दूंगा, क्योंकि वह मुझे सौंपा गया है और जिसे चाहता हूँ उसी को दे देता हूँ. भक्तांच्या श्रवणामध्ये रमणारा परमेश्वर तू आहेस, म्हणून धन्यवाद देतो. आपण जे वचन आम्ही ऐकलं वाचलं त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. त्या वचनावर चिंतन मनन करत असताना तू आम्हा प्रत्येकाचं मन अंतःकरण उघड आणि तुझ्या नावाचा धन्यवाद करण्यासाठी तू आम्हाला शहाण्या मदत कर. देपा मी माझ्या बुद्धी सामर्थ्य नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन अधिकार म्हणून देपा तुझं गौरव करावं म्हणून तू मला शहाण्या मदत करायची विनंती करतो. धन्य तारणारा येशू चनात मागतो म्हणून तू ऐक. हां प्रियांनो, जे वचन आम्ही वाचलं किंवा जो अध्याय वाचला त्यामध्ये आम्हाला माहिती आहे की सैतानानं येशूची परीक्षा घेतलेली आहे, नाही का? आणि थोडंसं विचार करा, सैतानाचं आणि येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताच्या जागी जर आम्ही असलो असतो तर काय केलं असतं? येशू ख्रिस्ताच्या जागी आम्ही असलो असतो, 40 दिवस उपास प्रार्थना केलेत, अतिशय कष्टी दुःखी झालेलो आहोत, अशक्त झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही ताणलेले भुकेले व्याकुळ आहोत, आम्हाला अन्नाची गरज आहे आणि त्यावेळेला सैतान येऊन आमची परीक्षा घेते. मग अशा वेळेला आम्ही काय केलं असतं? जे मुद्दे सैतानाने ह्या ठिकाणी टाकले आहेत त्या ठिकाणी आम्ही काय केलं असतं? नाही का? आम्ही स्वार्थी आहोत, अशक्त आहोत, उन्हे आहोत. भुकेच्या पोटी आम्ही कदाचित म्हटलं असतं त्या धोंडाला भाकर हो, भाकर खाल्ली असती. किंवा सैतानाने आम्हाला जे वैभव दाखवलं असतं, ठीक आहे हे वैभव दे आम्हाला, किंवा तू मला पाया पड, मी तुला ह्याच्यावर सगळ्यांवर अधिकार नेमतो, नाही का? कारण आमची मानवी गरज जी आहे ती शरीराची गरज आहे आणि तिथं काही उणं पडलं तर आम्ही सैरभैर होतो. किंवा आत्ता जर आपण आपल्या भारतात किंवा आता शहरात जस्ट युद्ध कुठं चालू आहे, इराण, इराक, अमेरिका त्या ठिकाणी चालू आहे, त्याची झळ आमच्याकडे काय तर पेट्रोलचे भाव वाढलेत किंवा गॅस कमी आहे. मी आता येतात काही ठिकाणी बघत होतो, काही काही दुकानं बंद झालेत गॅसमुळं. खाण्याचे पदार्थ विशेषतः ते बंद झालेत, नाही का? म्हणजे आमच्या शरीराच्या गरजेपोटी ज्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत त्याविषयी आम्ही खूप चिंता काळजी करतो, परंतु आत्मिक गोष्टीविषयी आम्ही तेवढं जागृत नाहीत. आम्ही आत्मिक गोष्टींविषयी तेवढं जागरूक नसल्यामुळं आम्हाला वचन ऐकतो, वाचतो, समजतं, पण त्याप्रमाणे कृती करण्यासाठी कुठंतरी आम्ही कमी पडतो. कुठंतरी आम्ही कमी पडतो म्हणून ते वचन पूर्ण आम्ही समजून घेत नाही. ह्या ठिकाणी जे वचन आम्ही वाचलं त्यामध्ये सैतान काय म्हणतो येशू ख्रिस्ताला की हे सर्व मला दिलेलं आहे, हे वैभव सर्व मला दिलंय आणि ह्याच्यावरचा अधिकार मला दिलाय. मग प्रश्न हा आहे की सैतानाला हा अधिकार दिला कुणी? कुणी? ऐकू नाही. हा सैतानाला अधिकार दिला कुणी? ह्याच्यावर कधी विचार केला का आम्ही? आम्ही विचार केला नाही याच्यावर कधी. कारण आम्ही बघतो की जो सैतान म्हटलं, जो लुसिफर आहे, तो स्वर्गीय पित्याबरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये
देवाबरोबर सहभागी होता, परंतु त्याच्यामध्ये ताठा शिरला आणि तो स्वतःला देवासमान लेखायला लागला, नाही का. तो जोपर्यंत देवाबरोबर होता तेव्हा त्याला देवापासूनचा अधिकार होता. तो जोपर्यंत देवाबरोबर होता, कारण जे काही देव सांगायचा तो ते करायचा, नाही का. परंतु त्याच्यामध्ये तो ताठा शिरला आणि तो स्वतःला देवासमान लेखू लागला. आणि आमचा देव तो ईर्ष्यावान देव आहे, तो त्याचं गौरव कोणाला घेऊ देऊ इच्छित नाही. आणि म्हणून देवानं त्याला खाली टाकलं, पृथ्वीवर टाकलं. त्याच्यामुळे देवाची आणि त्याची सहभागिता तिथं संपली, त्याचं सामर्थ्य, त्याचं सत्ता, अधिकार सगळं संपलं. परंतु ज्यावेळेस त्यानं पृथ्वीवर त्याचं साम्राज्य उभारलं, त्यावेळेस त्याने स्वतःचा अधिकार स्वतः निर्माण केला. तुमच्या लक्षात येते? त्यानं स्वतःचा अधिकार स्वतः निर्माण केलाय. त्याला कुणी तो अधिकार दिला नाही. त्यानं स्वतःचं साम्राज्य स्वतः उभारलं, स्वतःचा स्व अधिकारी झाला आणि त्याच्या हातीखाली त्याला सहकार्य करणारे त्याचे देवदूत पण त्याच्याबरोबर देवानं खाली टाकले आणि ते त्याचं सैन्य म्हणून आज देखील कार्य करत आहे. आणि तो त्यांचा अधिकार त्यांच्यावर चालवतो आणि कळत न कळत तो अधिकार आम्ही स्वीकारलाय. कळत न कळत तो अधिकार आम्ही स्वीकारलेला आहे, नाही का. मगाशी म्हटल्याप्रमाणे आमची मूलभूत गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि त्या पोटी आम्ही कळत न कळत तो अधिकार आम्ही स्वीकारलेला आहे. कारण आज आम्ही जे काही जगामध्ये इकडं तिकडं बघतो, सगळं काही तंत्रज्ञान वाढलेलं आहे, सगळ्या गोष्टी अद्ययावत झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावर होतो आणि तो सैतानाचा अधिकार आम्ही स्वीकारतो. परंतु देवापासूनचा अधिकार आम्ही नाकारतो. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि त्यातले जर काही वचनं आम्ही वाचले, ज्यास परमेश्वरानं आदम आणि हवा निर्माण केलं, त्यावेळेसचं वचन जर आपण ऐकूयात. उत्पत्तीचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि त्यातलं 28वं वचन मी आपणासाठी वाचतो. ह्या ठिकाणी आम्हाला वचन स्पष्ट सांगतं की सर्व सृष्टीवरचा अधिकार देवानं कुणाला दिलाय? आदम आणि हव्वेला दिलाय, मानवाला दिलेला आहे. देवानं तो अधिकार मानवाला दिलेला आहे, परंतु तो अधिकार आम्ही पूर्ण क्षमतेने वापरत नाही. तो अधिकार पूर्ण क्षमतेने आम्ही वापरत नाही. म्हणून आज सैतानाचं राज्य आमच्यावर आहे. सैतानाचं राज्य आमच्यावर का आहे? तर आम्ही देवापासूनचा आलेला अधिकार जो मानवाला दिलेला आदम आणि हवेपासून, तो अधिकार आमच्यापर्यंत आम्ही स्वीकारलेला नाही. कारण आम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्याचा जन्म झाला, ज्या देवाने त्याला त्याचा गौरव करण्यासाठी पवित्र आत्म्यामध्ये बलसंपन्न केलं, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याचं तुम्ही ऐका. आणि येशू ख्रिस्तानं आम्ही बघितलो, तो जेव्हा प्रमाणात मानवपुत्र आहे त्या प्रमाणात तो देवपुत्र देखील आहे. म्हणजे एकाच शरीरामध्ये, एकाच आत्म्यामध्ये तो दोन्ही भूमिका विश्वासानं तो पार पाडत आहे. त्याचा मानवावर पण अधिकार आहे, त्याचा निसर्गावर पण अधिकार आहे, त्याचा अशुद्ध शक्तींवर पण अधिकार आहे. आणि तो अधिकार त्यानं तुम्हाला आम्हाला दिलेला आहे. तो अधिकार येशू ख्रिस्तानं तुम्हा आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे. मग आज तो अधिकार आम्ही स्वतःला प्रश्न विचारूयात की आम्ही किती वेळा वापरलाय? तो अधिकार आम्ही किती वेळा वापरलेला आहे? आम्ही स्वतःचं परीक्षण करूयात की तो अधिकार जो देवापासून मला मिळालेला आहे, येशूपासूनचा जो अधिकार मला मिळालेला आहे, तो मी किती वेळा वापरलाय, किती प्रसंगामध्ये वापरलाय आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे, ह्याचा आम्ही कधी विचार करत आहे का? नाही करत आहे प्रियांनो. जर आम्हाला माहिती आहे एखादा शासकीय अधिकारी किंवा पोलीस अधिकारी जर त्यानं त्याचा अधिकार नाही वापरला, तर आम्ही बघतो की आमच्या समाजामध्ये आज देखील अराजकता मांडलेली, कारण तो अधिकार योग्य प्रमाणात वापरला जात नाही. आणि त्याचा परिणाम आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतो. विशेषतः आता आपण पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये आपण ट्रॅफिकला खूप सामोरे जातो, नाही का? कारण तो अधिकार तिथं जे अधिकार आहेत तो पूर्ण क्षमतेने वापरत नाही.
त्याच्यामुळे ते ट्रॅफिक कोंडी होती, सगळ्या गोष्टी होतात. त्याप्रमाणे आमच्या आत्मिक जीवनात देखील तसंच आहे. अनेक चिंता, काळज्या, प्रश्न, समस्याने आम्ही एवढे गुरफटलेलो आहोत की देवाचं वचन आम्ही आत्मसात करत नाही. देवाच्या वचनातला जो गंभीरता अर्थ आहे, जो मतीचा अर्थ आहे, तो आम्ही विश्वासानं आमच्या कृतीमध्ये आणण्यासाठी कमी पडत आहोत. कारण शताधिपती काय म्हणतो की मला माझ्या हाताखाली चाकर आहेत, त्याला मी हे कर म्हटलं की तो ते करतो, त्याला ते म्हटलं की तो ते करतो, त्याला जा म्हटलं की ते जातो, तुम्ही मात्र फक्त शब्द बोला. कारण त्याला त्याचं सामर्थ्य माहिती आहे. त्या शताधिपतीला त्याचं सामर्थ्य माहिती आहे. त्याप्रमाणे त्याने विश्वासाने येशू ख्रिस्ताला तो काय म्हटलं, तू शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. तो शताधिपती आहे. त्याने फक्त जगिक उदाहरण दिलं, त्याची येशू बरोबर ओळख नव्हती, परंतु येशू विषयीच्या गोष्टी ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला. आम्ही तर धन्य आहोत, आम्ही लहानपणापासूनचे ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, आमच्या बाप्तिस्मा दृढीकरण सगळं काही झालेलं आहे. परंतु तो शब्द म्हटलेलं सामर्थ्य आमच्या मुखामध्ये नाही. आणि जे अपेक्षित फळ जे देवाला अपेक्षित आहे ते देण्यासाठी आम्ही कुठंतरी कमी पडतो. म्हणून आमच्या आत्मिक भौतिक जीवनामध्ये अडखळणं बंधनं आहेत. त्याचं कारण हेच आहे, कारण वचन सांगतं की सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आणखीन एक वचन सांगतं की सैतान कोण आहे, तर लबाडाचा बाप आहे, नाही का. ह्या ठिकाणी तो सैतान येशू ख्रिस्ताला सर्व खोटं सांगतो की हा अधिकार मला दिलेला आहे. आम्ही देखील त्याच्यामध्ये भुलावलं जातो, त्याच्या गोड संभाषणाला आम्ही बळी पडतो आणि तो अधिकार कळत न कळत आम्ही आमच्यावर स्वीकारतो. आणि त्याचा परिणाम देवामध्ये आणि आमच्यामध्ये ती पापाची आडभिंत वाढत वाढत जाते. त्यानं जी आदमापासूनची आहे ती आजपर्यंत आमच्यामध्ये ती आडभिंत आहे तशीच आहे. मग आज ती मोडण्यासाठी आम्ही तो अधिकार वापरला पाहिजे. ख्रिस्त म्हटलेली दुधारी तलवार जी वचनाची आहे ती आम्ही पाळली पाहिजे, ती आचरणात आणली पाहिजे. आणि जोपर्यंत ती वचनाची दुधारी तलवार आम्ही वापरत नाही तोपर्यंत आमच्या आत्मिक जीवनामध्ये देवाला अपेक्षित बदल होत नाही. मगाशी सिस्टरने प्रार्थना केल्याप्रमाणे आम्ही 40 दिवस कित्येक वर्षापासून पाळत आहोत, उपास आणि प्रार्थना पाळत आहोत, परंतु त्याच्यामध्ये अपेक्षित बदल किती झाले आमच्यामध्ये देवाला अपेक्षित बदल 40 वर्षामध्ये किंवा आमच्या ज्या आयुष्याचा जर हिशोब केला तोपर्यंत आम्ही जे उपासन प्रार्थना केले त्याच्यामध्ये तो अपेक्षित बदल देवाला दिसतोय का? नाही दिसत प्रियांनो. कारण आम्ही आमच्या सोयीने रूढी परंपरेने ह्या गोष्टी करत आहोत. एक उदाहरण सांगतो म्हणून रेव्हरंड पौलस भक्त म्हणून एक पास्टर होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण लिहिलं त्यांच्या जीवनामध्ये ते अनुभवलेलं. पूर्वीच्या काळी सगळे वाड्या वस्ते होते नाही का, म्हणजे आज जी फ्लॅट संस्कृती ते पूर्वी वाडे वस्ते होते आणि नळ वगैरे घरात कोणाचे नव्हते, कॉमन नळ असायचे. मग तिथं नळावर त्या सर्व स्त्रिया पाणी भरायच्या रोज. त्यातमध्ये ख्रिश्चन सर्व जातीतील लोक त्या ठिकाणी असायचे. परंतु ती जी ख्रिस्ती जी स्त्री होती ती थोडीशी भांडकुदळ होती. मग ती सर्वात उशिरा यायची, सगळ्यांमध्ये भांडण करायची आणि स्वतःचा नंबर पहिला लावायची. याचा तिचा रोजचा नित्यक्रम तसाच असायचा. परंतु ज्यास उपास समय आला की ती एकदम चडीचूप असायची, एकदम चडीचूप असायची. आणि मग त्या लोकांनाही बरं वाटायचं, तिचं तोंड कायमचंच बंद झालं तर बरं होईल, वादविवाद टाळतील. आणि मग ज्यावेळेस 40 दिवस, आज आपण बघतो की 40 दिवसातल्या 28 काहीतरी दिवस आहेत, तर ते दिवस मोजायची रोज. आणि शेवटचे 4-5 दिवस राहिले की ती म्हणायचे अजून एक 5 दिवस राहिलेत, काय करायचं तुम्ही करून घ्या, नंतरचे दिवस माझेच आहेत. म्हणजे काय, तर आम्ही फक्त ते रूढी परंपरेप्रमाणे ते पाहतो. उपासमाकडं आम्ही फक्त रूढी परंपरेने पाहतो. आमची धार्मिकता ही फाटलेल्या चिंधीसारखी, त्याच्यामुळे ती फक्त 40 दिवसच जास्त दिसून येते. ती 40 दिवसच जास्त दिसून येते प्रियांनो. असं घडता कामा नये, असं घडता कामा नये. कारण आमचा देव काल आज आणि उद्या सारखाच आहे. त्याच्यामुळे त्याचं सामर्थ्य, त्याचं वचन देखील काल आज आणि उद्या सारखंच आहे. ते कधीही न ढळणार आहे, कधीही न बदलणार आहे. म्हणून आमच्या प्रार्थना उपास त्या पद्धतीच्या असाव्यात. म्हणून जो अधिकार देवानं आम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराला जोड देण्यासाठी आम्हाला उपास आणि प्रार्थनेची गरज आहे. त्या अधिकाराला
आम्हाला वापरण्यासाठी उपासना प्रार्थनेची गरज आहे, ह्यासाठी की आम्ही अधिकाधिक त्या देवाच्या सानिध्यात त्याच्या समागमात जावं आणि त्याचं गौरव करावं. म्हणून योहान कृती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातले काही वचन मी आपल्यासाठी वाचतो. योहान कृती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातील 11व्या वचनापासून पुढे वाचतो. 11 आणि 12 वचन. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलाय. त्यानं देवाची मुले होण्याचा अधिकार दिलाय. करेक्ट. जर आम्ही देवावर विश्वास ठेवतो तर आम्ही आमचे नाहीत, आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. कारण तो अधिकार देवानं आम्हाला त्या वधस्तंभावर त्याचं रक्त खंडून तो आम्हाला विकत दिलेला आहे. तो साधारण अधिकार नाही आहे प्रियांनो. आम्हाला तो अधिकार प्राप्त होण्यासाठी येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर त्याचं निर्दोष निष्कलंक शरीर मोडलं, त्याचं पवित्र रक्त सांडलं, ह्यासाठी की आमच्या पातकांची क्षमा व्हावी, आम्हाला तारणाचा अनुभव यावं आणि आम्ही सर्वांगीण अंतर्बाह्य त्याच्या दृष्टीने सदा सर्वकाळ शुद्ध असावं. कारण आमचा देव म्हणतो, जसं मी शुद्ध आणि पवित्र आहे तसं तुम्ही देखील शुद्ध आणि पवित्र असावं, ही त्या देवाची अपेक्षा आहे. आणि जर ती अपेक्षा आम्ही पूर्ण केली, त्याच्यावर विश्वास ठेवला, तर आम्ही देवाची मुले आहोत, तर आम्हाला देवापासूनचा हक्क मिळालेला आहे. तो हक्क आम्हाला देवापासूनचा मिळाला, तो अधिकार देवापासूनचा आम्हाला मिळालेला आहे. मग तो अधिकार आमच्यामध्ये आहे की नाही ह्याची शाश्वती आम्ही सांगू शकतो का? जर आम्ही सांगू शकत आहोत तर पुढचं वचन सांगतं, माझ्या नावाने तुम्ही भूतांना घालवाल, अशुद्ध आत्म्यांना घालवाल, तुम्ही रोगराई जे अडखळणात आहेत, बंधनात आहेत, त्यांना मुक्त कराल. कारण तो अधिकार देवाने कोणाला दिलाय? त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येकांना दिलेला आहे, प्रत्येकांना दिलेला आहे. मग त्याचा झाडा तो घेणारच आहे. जो अधिकार जर त्या येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेला आहे, त्या अधिकाराचा झाडा तो आम्हालाच्याकडनं घेणार आहे. तो त्याचा प्रश्न विचारणार आहे आम्हाला की तू माझ्या नावानं काय केलेस. ज्यास आम्ही बघतो की येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस शिष्यांना निवडलं, त्यांना कामगिरी पाठवलं, त्यावेळेस वचन सांगतं मार्क सुवर्तमान 6 अध्याय 7व्या वचनामध्ये की त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवण्याचा अधिकार दिलाय. तो अधिकार त्यानं दिला आणि ते शिष्य विश्वासानं देवाचं गौरव करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यांना तो अधिकार यशच्यामध्ये वापरला. असंख्य जे रोगग्रस्त होते, जे अशुद्ध आत्म्याने पछाडलेले होते, त्यांना त्यांनी मुक्त केलेलं आहे. आणि ज्यावेळेस पुन्हा ते येशूकडे येतात त्यावेळेस ते आनंदानं सांगतात, प्रभू आम्ही तुझ्या नावानं भूते घाललेत, आम्ही तुझ्या नावानं हे केलेलं आहे. माझं असं आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो का? एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून, देवाचा मुलगा म्हणून आम्ही ते सांगू शकत आहोत का? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारूयात. हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारू की तो अधिकार मी किती क्षमतेने वापरलाय, किती सामर्थ्यानं, किती विश्वासानं वापरलेला आहे. मी वापरलेला म्हणून हा अधिकारानं सांगतो, मी विश्वासानं सांगतो तो अधिकार जो देवापासून मला मिळालाय म्हणून मी तो वापरलेला आहे. अनेक अद्भुत गोष्टी देवाच्या दयेने त्याच्या गौरवासाठी झाल्यात व्यांनो. आणि तो अधिकार त्यानं दिलेला आहे. म्हणजे मी सेवक नसताना देखील देवानं मला तो अधिकार दिला होता, तो वापरला आणि त्याचं प्रतिफल देवानं मला तुमच्यासमोर आज सेवा करण्यासाठी उभं केलंय. हे माझी साक्ष आहे प्रियांनो. म्हणजे माझी पात्रता योग्यता नसताना देखील देवापासूनचा जो अनुभव मला, आत्मिक अनुभव माझ्या जीवनामध्ये आलाय, त्याच्याशी संलग्न राहण्याची, त्याच्या सहवासात राहण्याचा, वाढण्याचा जो अनुभव मला, आत्मिक अनुभव आलाय, त्याद्वारे देवानं अद्भुत गोष्टी केल्यात आणि त्याचं प्रतिफल देवानं मला त्याचा गौरव करण्यासाठी निवडलेलं आहे. निश्चितच देवानं प्रत्येकाला निवडलेलं आहे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. परंतु देवाचं वचन सांगतं, तुम्ही मागा म्हणजे तुम्हास मिळेल, तुम्हाला दिले जाईल. मग आम्ही देवाकडे काय मागतो? आम्ही देवाकडे काय मागतो? आमची देवाकडे मागण्याची एक ठराविक साच आहे, एक फ्रेम आहे. त्या फ्रेमच्या पलीकडे, त्या चौकटीच्या पलीकडे आम्ही मागत नाही. मी माझी मंडळी म्हणजे फॅमिली, मी, माझं कुटुंबीय, माझे लेकरं बाळं, त्यांचं नोकरी, काम, धंदा, व्यवसाय, त्यांचं शिक्षण
उत्तम आरोग्य, ह्याच्या पलीकडे सहजासहजी आम्ही जात नाही प्रियांनो. त्यामुळे आमचा जो अधिकार जो देवापासूनचा मिळाला ना, तो अधिकार फक्त त्या फ्रेममध्येच आहे, त्या चौकटीतच तो अधिकार आहे. परंतु आता संत पाऊल म्हणतो, तुम्ही प्रौढ झाला आहात तर प्रौढाप्रमाणे चाला, त्याप्रमाणे वागा. जर आम्ही येशूवरील विश्वासामध्ये वाढत आहोत, याचा अर्थ आम्ही विश्वासामध्ये प्रौढ झालो आहोत, बलवान झालो आहोत, बलसंपन्न झालो आहोत. मग त्याप्रमाणे आम्ही ती चौकट झुगारली पाहिजे, ती तोडली पाहिजे. कारण देवानं आम्हाला सांगितलंय मग त्या 28 सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा सांगा, त्यांना पिता पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या, त्यांना तुम्ही तयार करा, जे अडखळणात आहेत, जे बंधनात आहेत, त्यांना तुम्ही मुक्त करा. मग आज हा प्रश्न आहे की आज त्यानुसार खरोखर मी कितपत गेलेलो आहे? जी ख्रिस्तामधली जी आध्यात्मिकता आहे, जी प्रौढता आहे, ती प्रगट झाली की नाही झाली? आज आम्ही किती ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त वयाचे किती जण आहेत किंवा सगळ्यात कमी वयाचे? आम्ही प्रत्येकाचा जर हिशोब केला आम्ही वयाचा, त्यानुसार आम्हाला ख्रिस्त ठाऊक आहे, त्याप्रमाणे आम्ही विश्वासात वाढत आहोत. परंतु आमचा विश्वास फक्त कुठे? त्या चौकटीतच आहे. परंतु जर आम्ही खरोखर देवाचे पुत्र आणि कन्या आहोत तर आमचा विश्वास अमर्याद आहे आणि देवानं आम्हाला सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करायला सांगितलंय. मग आज ती घोषणा करण्यासाठी आम्ही आशक्त आहोत, उणे आहोत. आम्हाला त्याच्या नामामध्ये आत्मिकदृष्ट्या बलसंपन्न होण्यासाठी देवाच्या सानिध्यात, त्याच्या समागमात नित्य दिन प्रतिदिन वाढण्याची गरज आहे. उपवास करून प्रार्थना करून उपयोग नाही प्रियांनो. तर आम्हाला उठता बसता निजता देवाचा धन्यवाद करायचा आहे आणि ते आम्हाला आमच्याबरोबर आमच्या लेकरा बाळांच्या अंतःकरणात देखील रुजवायचे, यासाठी की ते मोठे होऊन कदापि लज्जित आणि फज्जित होणार नाही. कारण आमचे लेकरं हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे, परंतु त्यांना ते वीर बनवण्यासाठी आम्हाला वचनाचं शिक्षण त्यांच्या अंतःकरणामध्ये पुरवणं गरजेचं आहे. वचनाचं ज्ञान त्यांच्या अंतःकरणात खोलवर रुजवणं गरजेचं आहे. त्या वचनाच्या द्वारे त्यांची आत्मिक जडणघडण करणं गरजेचं आहे. कारण आज आम्ही बघतो 1 वर्षाचं लहान लेकरू तुमच्या आमच्यापेक्षा जास्त मोबाईल वापरतं, अगदी स्मार्टपणे वापरतं आणि आम्ही त्याचं कौतुक करतो, चांगली गोष्ट आहे. परंतु कळत न कळत ते त्याच्या एवढं आहारी जातं की मी कित्येक वेळा एक सेवक म्हणून ज्यावेळेस बघतो, त्या मुलांच्या हातात जर मोबाईल नाही दिला, रडून रडून शेवटी ते मोबाईल काय करतं? खाली फेकतं. म्हणजे आज ते मुलं एवढं त्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेत, याचा अर्थ ते सैतानाच्या आहारी गेलेत, सैतानाचा प्रभाव त्यांच्यावर आहे. म्हणून एक जागरूक पालक म्हणून, एक जागरूक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून आम्ही ह्या गोष्टींपासून स्वतःला आणि आमच्या लेकरांना देखील दूर ठेवलं पाहिजे, यासाठी की सैतान दाराशी टपू नये. तो सावज गिळंकृत करण्यासाठी तयार आहे. मग आज त्याला विरोध करण्यासाठी देवाचं वचन आमच्या हातामध्ये आहे का? कारण देवाचं वचन हे दुधारी तलवारीसारखं आहे आणि जोपर्यंत आम्ही ते विश्वासानं वापरत नाही तोपर्यंत ते बंधन तुटत नाही प्रियांनो. एका ठिकाणी येशू ख्रिस्त आणि सर्व शिष्य आहेत आणि ते भूतग्रस्ताचं त्या ठिकाणी तो दाखला आहे मार्क वर्तमानामध्ये. शिष्य त्या येशू ख्रिस्ताला विचारतात की ह्या अशुद्ध आत्म्याला आम्हाला काढता का आलं नाही? ह्या अशुद्ध आत्म्याला आम्हाला काढता का आलं नाही? नाही का? येशू ख्रिस्त त्या भूतग्रस्ताच्या मुलाला म्हणतो की तू विश्वास ठेवतोय का? तो म्हणतो हो विश्वास ठेवतो, परंतु माझ्यातला अविश्वास काढून टाका. आम्ही देखील विश्वास ठेवतो, परंतु तो विश्वास 99% असतो, 1% कुठेतरी डळमळीत असतो आणि मग तो अविश्वास इथं जास्त प्रभावशाली ठरतो आणि आमची बंधनं तुटत नाही प्रियांनो. आणि म्हणून तो त्या भूतग्रस्ताचा जो वडील आहे तो म्हणतो की माझ्यातला अविश्वास काढून टाकण्यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि येशू ख्रिस्त त्या लेकराला बरं करतो आणि त्या शिष्याचं म्हणतात की आम्हाला काढता का आलं नाही? आम्हाला काढता का आलं नाही? येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो असल्या जातीला उपास आणि प्रार्थनेची गरज आहे. आमच्याकडं तेच एक हत्यार आहे प्रियांनो. सैतानावर विजय मिळण्यासाठी
आमच्याकडं फक्त आणि फक्त देवावरील विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सानिध्यात लीन नम्र होण्याच्या द्वारे, उपासन प्रार्थनेच्या द्वारे आम्ही आत्मिक बळ मिळू शकतो. आम्ही आत्मिक बळ मिळू शकतो. कारण आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने काहीच करू शकत नाही. ते वचन मला फार आवडते. बलानं नव्हे पराक्रम नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि येशू ख्रिस्ताने देखील आपण बघतो की जोपर्यंत त्याचा बाप्तिस्मा नव्हता झाला, जोपर्यंत त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून नव्हता आला, तोपर्यंत त्यानं त्याच्या कार्याला सुरुवात नाही केली. प्रियांनो, जर येशू ख्रिस्ताला त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची एवढी गरज आहे तर आम्हाला किती गरज आहे? आम्हाला त्या पवित्र वचनाच्या द्वारे बळकट होण्यासाठी, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून होण्याची किती गरज आहे? कारण आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने काहीच करू शकत नाही. आमच्या बुद्धीला, आमच्या सामर्थ्याला, आमच्या प्रतिष्ठेला कुठेतरी मर्यादा आहेत. परंतु ज्यास आम्ही देवावर विश्वास राहतो त्यास असाध्य गोष्टी साध्य करणारा देव कुठे आहे? तर माझ्यामध्ये आहे, तो माझ्या बरोबर आहे. म्हणून तो म्हणतो तू भिवू नको, घाबरू नको, तू तिकडे जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. म्हणजे तो विजयशाली ख्रिस्त कुठे? तर माझ्यामध्ये आहे. येशू ख्रिस्त कुठे? तर माझ्यामध्ये आहे. कारण त्याला मी तारणार म्हणून, विश्वासणारा म्हणून मी स्वीकारलेला आहे. त्यामुळं माझ्या अंतःकरणात त्या येशूची समक्षता आहे. माझ्या अंतःकरणामध्ये येशूचं सामर्थ्य आहे. कारण त्यानं मला त्याचं मूल होण्याचा अधिकार दिलेला आहे, नाही का? आज आम्ही ह्या ठिकाणी जे वडील वर्ग आहेत किंवा मी देखील वडील आहे, आमचं जे काही आहे ते वारसा हक्कानं कोणाचं आहे? तर आमच्या पुत्र कन्यांचं आहे, आमच्या नातवंडाचं आहे. जर येशू ख्रिस्तानं आम्हाला वारसा हक्कानं विकत घेतलंय तर साहजिकच त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, जो अभिषेक आहे, ते आपोआप आमच्यामध्ये उतरून आलेलं आहे. फक्त आणि फक्त आम्ही काय करत नाही तर ते फुल फ्लेजने ॲक्टिवेट करत नाही, पूर्ण क्षमतेने आम्ही ते वापरत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त त्या चौकटीपुरतंच आम्ही वापरतो. म्हणून आज आमच्यामध्ये अडखळणं बंधनं आहेत. प्रियांनो, जर आम्हाला त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर आम्हाला विश्वासामध्ये वाढणं गरजेचं आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये वाढणं गरजेचं आहे. संत पाऊल देखील ते वचन मी वाचतो आपणासाठी. प्रेषितांचे कृत्य याचा 19वा आणि त्यातलं 15व वचन. प्रेषितांचे कृत्य याचा 19वा आणि त्यातलं 15व वचन. या ठिकाणी पाऊलाच्या हातून जे चिन्ह चमत्कार झालेत त्याच्याविषयी त्या ठिकाणी वृत्तांत आहे. त्या ठिकाणी यहुदी याजकाचे जे मुलं आहेत, सिकवा आणि त्याचे जे सर्व सहकारी आहेत, ते त्या ठिकाणी अशुद्ध आत्म्यांना धमकावत आहेत. आणि त्या अशुद्ध आत्मे काय म्हणतात ते? तर आम्ही येशूला ओळखतो, पाऊलाला ओळखतो, तू कोण आहेस? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? जे अविश्वासाने काम करतात ना त्यांना सैतान ओळखतो. जे अविश्वासाने काम करतात म्हणजे जे खोटे संदेष्ट आहेत त्यांना सैतान ओळखतो प्रियांनो. आणि तो लोकांची दिशाभूल त्या ठिकाणी करत आहे. पण ज्यावेळेस त्या सैतानावर विश्वासाने आम्ही ज्यावेळेस विजय मिळवतो तो सैतान त्या ठिकाणी सोडून निघून जातो. म्हणून तो सैतान त्या ठिकाणी खात्री देतोय की मी येशू ख्रिस्ताला ओळखतो, जो येशूचा शिष्य पाऊल आहे त्याला देखील ओळखतो, तू कोण आहेस? आणि ते लागलीच त्या ठिकाणाहून ते जे खोटे संदेश आहेत त्या ठिकाणी पळून जातात. आज आमची परिस्थिती देखील अशीच आहे. ज्यास आमची परीक्षा होते ना त्यास आम्ही काय करतो? विश्वासामध्ये कमी पडतो आणि आम्ही देवापासून दूर जातो. त्याच्यामुळं त्या देवाला अपेक्षित कार्य आमच्या आत्मिक जीवनामध्ये, आमच्या भौतिक जीवनामध्ये, आमच्या शारीरिक जीवनामध्ये त्या पूर्ण क्षमतेने होत नाही. कारण ज्यास आम्ही परीक्षेमध्ये पडतो त्यास त्या परीक्षेतून निभावून जाण्याचा उपाय देखील देवानं आमच्यासाठी राखून ठेवला, म्हणजे तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. कारण येशू ख्रिस्तानं सर्वांवर विजय मिळवलेला आहे. त्यानं निसर्गावर विजय मिळवला आहे, त्यानं भूतांवर विजय मिळवला आहे, त्यानं मानवावर विजय मिळवला आहे आणि त्यानं मरणावर देखील विजय मिळवलेला आहे. आणि तो विजयशाली ख्रिस्त कुठे? तर आमच्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये आहे.
ज्याशी विश्वासाची आम्ही आत्मिकदृष्ट्या कबुली देतो त्याच बंधनं आपोआप तुटले जातात. विश्वासाची ज्यास आम्ही कबूल देतो, ज्यास आम्ही साक्ष देतो, त्यास अनेक बंधनं तुटले जातात. प्रियांनो, मगाशी देखील त्या बहिणीने सुंदरशी साक्ष दिली की ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास राहतो त्यास आमचे बंधनं, आमचे व्याधी निघून जातात. प्रियांनो, म्हणजे आमच्यावर जे काही हल्ले आहेत, जे आमच्यावर बंधन आहेत, शारीरिक व्याधी आहेत किंवा आर्थिक ताणतणाव आहेत, कौटुंबिक चिंता काळज्या आहेत, ह्या सर्वांवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य आणि फक्त आणि फक्त येशूच्या द्वारे त्यानं जो अधिकार तुम्हाला आम्हाला दिलाय त्याच्यावर आहे. आणि तो अधिकार ज्यास आम्ही विश्वासानं वापरतो ना प्रियांनो, त्यास आमच्या कुटुंबामध्ये शांती येते, आमच्यामध्ये पुन्हा एक वरती ख्रिस्ताची प्रीती नांदते. प्रियांनो, आज जगामध्ये अनेक ठिकाणी अडखळणं, बंधन आहेत, आम्ही पाहतो. कुटुंबामध्ये वादविवाद आहेत, परंतु आमच्यामध्ये शांती आणि ऐक्य नाही. त्याचं कारण हेच आहे की आम्ही देवावरील विश्वासामध्ये दृढ आणि खंबीर नाहीत. आम्ही अधिकारानं एकमेकांसाठी प्रार्थना करत नाही, आम्ही एकमेकांसाठी मध्यस्थी करत नाही. चर्चमध्ये आलो तेवढा पुरतं मध्यस्थी करतो. म्हणजे मी माझं एक उदाहरण सांगतो. आजकाल व्हॉट्सअपवर बरेच मेसेज येतात नाही का, ही व्यक्ती आजारी, ती व्यक्ती आजारी. मग मी ठरवायचो ठीक आहे, ज्यावेळेस आपण प्रार्थनेला बसू त्यावेळेस ते करता येईल, पण ज्यावेळेस प्रार्थनेला बसतो त्यावेळेस तर आठवायचं नाही की हा मेसेज कुठल्या ग्रुपवर आलाय, कोणासाठी प्रार्थना करायची. मग ते राहून जायचं. मग त्याच्यावर मी सोल्युशन काढलं की ज्यावेळेस तो मेसेज वाचेल क्षणभर तिथंच थांबायचं, 2 मिनिटं प्रार्थना करायची, निश्चित देव कार्य करेल. म्हणजे आम्ही काय करतो आमच्या प्रार्थनेच्या वेळेला, पण तो आमची जगातल्या चिंता काळजामध्ये आम्ही एवढ्या गोष्टी आहेत की त्या विसरून जातो. परंतु त्याच्यावर सोल्युशन काढणं हे आमचं काम आहे, त्याच्यावर मार्ग काढणं हे आमचं काम आहे. निश्चितच जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टी जरूर करा, परंतु काही गोष्टी तात्कालीन करणं देखील गरजेचं आहे. कारण आज अनेक लोक अडखळणात, बंधनात आहे. म्हणजे आज तुम्ही साधा तुमचा व्हॉट्सअप एक सकाळी जरी उघडला तरी कोणाला कोणाची तरी रिक्वेस्ट येते की हा भाऊ, ही बहीण आजारी आहे किंवा ह्या ठिकाणी अशा अशा प्रश्न, समस्या आहेत. परंतु त्याचं उत्तर फक्त आणि फक्त उपास आणि प्रार्थना आहे. त्या ठिकाणी देवापासूनचा जो अधिकार आम्हाला मिळाला आहे तो अधिकार आम्ही विश्वासानं वापरणं गरजेचं आहे. येशूच्या नावामध्ये ज्यास आम्ही विश्वासानं तो अधिकार वापरतो ना त्यास बंधनं तुटले जातात. प्रियांनो, मग आज आम्ही तो अधिकार वापरण्यासाठी स्वतःला नव्याने तयार करूयात. त्या विश्वासामध्ये आम्ही स्वतःला अधिक दृढ आणि खंबीर करूयात, यासाठी की देवाची समक्षता माझ्यामध्ये दिसली जावी. जयंतकुमार त्रिभुवन यांचं एक सुंदरसं गीत आहे, मी कुठेही कसाही असो तो ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो. परंतु तो ख्रिस्त कधी दिसणार आहे माझ्यामध्ये? ज्यास पूर्ण क्षमतेने मी त्याला अंगीकारणार आहे तेव्हाच दिसणार आहे. ज्यास ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताचं सामर्थ्य माझ्याद्वारे प्रगट होणार आहे तेव्हाच त्या अनुभवात येणार आहे, तेव्हाच अनेकांची बंधनं तुटणार आहेत. प्रियांनो, मग आज ते करण्यासाठी देवाचं आणि माझं नातेसंबंध पुन्हा एक वार प्रस्थापित करणं गरजेचं आहे, पुन्हा एक वार ते दृढ करणं गरजेचं आहे. यासाठी की त्या देवाच्या सामर्थ्याने युक्त होऊन प्रभू येशूच्या नावामध्ये मी सैतानाला अडवलं पाहिजे, सैतानाला आम्ही अडवलं शिकवलं पाहिजे. प्रियांनो, आणि सैतान वेगळ्या स्वरूपामध्ये, वेगळ्या माध्यमाद्वारे तो आमच्या समोर येतोय. अनेक प्रकारच्या चिंता, काळज्या, प्रश्न, समस्या घेऊन तो आमच्याकडे येते. परंतु त्यावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताबरोबर नातेसंबंध पुन्हा एक वार दृढ करणं गरजेचं आहे, पुन्हा एक वार ते नातेसंबंध प्रस्थापित करणं गरजेचं आहे. यासाठी की त्या सामर्थ्याच्या द्वारे मी विजयी व्हावं. कारण माझा देव, माझा प्रभू येशू ख्रिस्त विजयी आहे. आज मानव बघितलं, आम्ही कोणाला घाबरतो जास्त? तर मरणाला घाबरतो, नाही का? कोविडच्या काळात आम्ही सर्वांनी ते मरण जवळून पाहिलेलं आहे, ती मरण सदृश परिस्थिती जवळून पाहिलेली. प्रियांनो, अनेक वेळा आम्ही त्या मरणासन्न परिस्थितीतून अनेक आप्तेष्ट आम्ही गमावलेले आहेत, किंवा अनेक लोक त्या दारापर्यंत जाऊन परत आलेले देखील पाहिलेले आहेत आम्ही. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला एकच धडा घ्यायचा आहे, आम्हाला मरण कधी जरी आलं तरी हरकत नाही, परंतु आमच्या आत्म्याचं तारण व्हावं गरजेचं आहे, आमचं तारण होणं गरजेचं आहे. ख्रिस्त कधी येईल हे आम्हाला ठाऊक नाही, आणि मरण कधी येईल हे देखील आम्हाला ठाऊक नाही, परंतु आम्ही सदोदित तयार असावं. जरी मरण आलं तरी मला माहिती आहे की मी कुठे
तर स्वर्गात आहे ती खात्री मला पाहिजे, कारण देवाच्या वचनाच्या द्वारे मी अधिकारयुक्त जीवन जगलेलं आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे ते सामर्थ्यशाली जीवन मी जगलेलं आहे, ही खात्री, हा विश्वास त्यास आमच्या अंतःकरणामध्ये ना, त्यास आम्हाला मरणाची भीती नाहीये. त्यास आम्हाला मरणाची भीती नाहीये प्रियांनो. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्याच्या न्यायनिवाड्यासमोर मी कसा असणार आहे, ह्याविषयी आम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. ह्याविषयी आम्ही स्वतःला सदोदित तयार करणं गरजेचं आहे. कारण आम्ही आज जे जगत आहोत ते शेवटल्या काळात जगत आहोत. जे प्रगटीकरणामध्ये जे आम्हाला शेवटल्या काळाची लक्षणं दिली त्याची सुरुवात आम्ही पाहायला आहोत, की आम्ही अनुभवलेले आहेत, नाही का. निरनिराळ्या रोगराई आहेत, निरनिराळ्या साथी आहेत, युद्धजन्य परिस्थिती आमच्यामध्ये आहे. परंतु त्यामध्ये सर्वांमध्ये टिकून राहण्याचे आणि एकच एक आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. आणि तो येशू ख्रिस्त म्हटलेला अधिकार आम्ही वापरला पाहिजे. ती सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे. कारण आम्ही आमच्या बुद्धीने सांगू शकत नाही, आम्ही आमच्या सामर्थ्याने सांगू शकत नाही, ती अनुभवाने सांगू शकतो. आणि तो अनुभव कधी येणार आहे मला, तर ज्यावेळेस मी ख्रिस्ताबरोबर एक राहणार आहे. तर म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील, आणि तुम्ही आणि मी एक होऊन देवाचं गौरव करू. त्यावेळेस ती समक्षता पूर्णत्वास येणार आहे. त्यावेळेस तो देवाचा अधिकार माझ्याद्वारे पूर्ण क्षमतेने वापरला जाणार आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं समर्पण त्या तारणाराच्या हातामध्ये नव्याने केलं पाहिजे. आम्ही त्या चौकटीच्या बाहेर आम्ही जाणं गरजेचं आहे, यासाठी की आमच्या अवतीभोवती अनेक लोक अडखळणात आहेत, बंधनात आहेत, आणि त्यांचा जाब येशू ख्रिस्त आम्हाला विचारणार आहे. त्यांचा जाब येशू ख्रिस्त मला विचारणार आहे, तो आम्हा प्रत्येकाला नावाने विचारणार आहे. मग त्याचं उत्तर आमच्याकडे काय आहे? भावी जीवनाविषयीची तरतूद आम्ही केलेली आहे, परंतु आत्मिक जीवनाविषयीची तरतूद करण्यासाठी आमचं देवाबरोबरचं नातेसंबंध दृढ असणं गरजेचं आहे. त्या विश्वासामध्ये दिन आणि प्रतिदिन आम्ही वाढणं गरजेचं आहे प्रियांनो. म्हणून आम्हाला एक शेवटचं एक सांगतो उदाहरण. ज्यास आम्ही बघतो की परमेश्वरानं मोशेला इस्रायल लोकांसाठी निवडलं, त्यास मोशे देखील तुमच्या आमच्यासारखाच मानव आहे. तो म्हणतो मी जड ओठाचा आहे, मी अशुद्ध ओठांचा आहे, मी कस काय बोलणार, कस काय काय करणार. तो म्हणतो तू घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा देव आहे. तो म्हणतो तुझ्या हातात जी काठी आहे ना, ती काठी ती खाली आपट, त्याचा साप होईल. आणि तो साप झालाय. तीच काठी तो त्या डोंगरावर आपटतो, त्या ठिकाणी पाण्याचे झरे येतात. तीच काठी तो समुद्रावर दुभांगतो, त्या ठिकाणी समुद्र दुभांगतो. याचा अर्थ ती काठी म्हणजे देवापासून मिळालेला त्याला अधिकार आहे. आणि तो अधिकार ज्या विश्वासानं आज्ञापूर्वक तो त्या ठिकाणी त्या समुद्रावर आपटले, 2 भाग झालेत. आणि ज्यावेळेस ते सर्व लोक त्या विश्वासानं त्या समुद्राच्या पलीकडे गेले, वचन सांगतं त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. जर तुम्ही नवीन करारामध्ये पाहिलं, त्या ठिकाणी सांगतं की त्या पाण्यातून, त्या कोरड्या भूमीतून ते गेले, त्यास त्यांचा बाप्तिस्मा झाला, त्यांचं तारण झालेलं आहे. मग आज आमचं तारण होण्यासाठी आमच्याकडे जरी काठी नसली तरी हे वचन आमच्यामध्ये आहे. जिवंत देवाचं जिवंत वचन जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यापर्यंत सत्य वचन आले, ती वचनरूपी अधिकार, ती काठी आमच्यामध्ये आहे. आणि ज्यास आम्ही विश्वासानं ती काठी वापरतो, विश्वासानं आम्ही त्या आत्मसात करतो, ग्रहण करतो आणि विश्वासानं कबूल करतो, त्यास बंधनं तुटले जातात प्रियांनो. त्यास अडखळणं तुटले जातात. अनेकांच्या बाप्तिस्मासाठी, अनेकांच्या तारणासाठी आम्ही कारणीभूत होणार आहोत. कारण देवानं त्याच्या रक्ताने तुम्हाला आम्हाला निवडून आणि खंडून विकत घेतलेलं आहे. त्यानं आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तो अधिकार ज्यावेळेस तो आम्हाला देतो, त्यावेळेस त्याचा जाब देखील विचारणार आहे प्रियांनो. म्हणून तो जाब देण्यासाठी आम्ही लोकांकडे नाही तर देवाकडे पाहिलं पाहिजे. आम्हाला त्या स्वर्गीय पित्याकडे पाहिलं पाहिजे, यासाठी की त्याच्या नामामध्ये आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न व्हावं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन आम्ही अद्भुत गोष्टी कराव्यात, ही त्या देवाची अपेक्षा आहे प्रियांनो. आम्ही लोकांना जे सत्य आम्हाला समजलं, ते सत्य जसंच्या तसं विदित करणं, ही देखील मोठी गोष्ट आहे प्रियांनो. आणि ज्यास आम्ही ते विश्वासानं सांगतो, त्यास देवाच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकण्यासाठी तुम्ही आम्ही कारणीभूत होणार आहोत.
आणि त्याचं प्रतिफळ आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. जास्त प्रभू राजवैभवाने येणार आहे, त्याच म्हणेल शाबास भल्या व विश्वासू दासा, शाबास भल्या व विश्वासू मंडळी, तुम्ही माझ्याबरोबर या. आज आम्हाला सर्वांना देवाबरोबर जाण्यासाठी आवडतं, नाही का? सहज पुणे एखाद्या सेवकाने जर विचारलं तुम्ही स्वर्गात यायला तयार आहात का, आम्ही लगेच हात वर करतो. मग पुढचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस मग जरा कुठेतरी आम्हाला आमची बोचणी लागते आणि आम्ही कमी पडतो. प्रियांनो, तसं होता कामा नये, तसं होता कामा नये प्रियांनो. कारण आमचा देव आमचं बाह्य स्वरूप नाही तर आमचं अंतःकरण पाहतो. आणि जर देव आमचं अंतःकरण पाहतो तर निश्चितच ते उणे अंतःकरण तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरणारा आहे. म्हणून आम्ही आमची प्रार्थना त्या चौकटीच्या पलीकडे केले पाहिजे, आमचे उपवास आम्ही त्या चौकटीच्या पलीकडे केले पाहिजे, यासाठी की देवाची समक्षता, देवाचा अनुग्रह सदोदित माझ्यामध्ये असावा. आणि देवाच्या नावामध्ये मी ज्या भूमीवर पाय ठेवेल, ज्या ठिकाणी मी देवाचा गौरव करेल, त्या ठिकाणी मोकळीकता लोकांना लाभेल. आणि तो अधिकार देवानं प्रत्येक विश्वासणारा दिलाय, फक्त पाळक, सेवक, संदेशी यांना नाही, तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तो अधिकार दिलेला आहे. आज तो अधिकार ह्या ठिकाणी बसणारा प्रत्येकाला यशच्या नावामध्ये त्यानं प्रदान केलेला आहे. तो आज आम्ही स्वीकारूयात, आज तो अधिकार आम्ही स्वीकारूयात. देवाकडं आम्ही ते कृपादानं मागूयात, त्या पवित्र आत्म्याच्या फळाने आम्ही भरण्याचा प्रयत्न करूयात. यासाठी की ज्यावेळेस ते कृपादान आमच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतं, जे कृपादान ज्यावेळेस आम्ही प्रज्वलित करतो त्यावेळेस देवाचं गौरव होतं प्रियांनो. आणि मग ते सुवार्थ ज्यावेळेस आम्ही सांगतो ते खऱ्या अर्थाने प्रभावित होते प्रियांनो. कारण प्रत्येक गुडघा येशूच्या मध्ये त्याद्वारे टेकला जाईल. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा आम्हाला आशीर्वाद करा. आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस, थँक्यू फादर, आय प्रेज यू. हालेलुया. ओ रिहा बाबा शंदर रि खरा बरा, ओ रा बाबा शंदर रि खरा बरा. धन्यवाद 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 देतो प्रभू परमेश्वरा. तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस. तू मरणावर विजय मिळवला आहे, तू सैतानावर विजय मिळवला देवा. आणि तो अधिकार, ते सामर्थ्य यशच्या मध्ये स्वर्गीय पिता तो आम्हाला दिलेला आहे. तो आम्हाला तुझे पुत्र आणि कन्या म्हणून घोषित केले देवा. म्हणून प्रभू येशू आज त्या विश्वासानं, त्या सामर्थ्याने युक्त होऊन तो अधिकार वापरण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाचं मुख उघड. आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आत्मिक दृष्ट्या बलसंपन्न कर. यासाठी की तू म्हणतो सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. हो प्रभू येशू, तुझ्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्याने युक्त होऊन, तुझ्या अभिषेकाच्या द्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही बलसंपन्न होऊन देपा तुझं गौरव करावं. यासाठी की जे रंजले गांधले, जे अडखळणात आहेत, जे बंधनात आहेत, जे निरनिराळ्या व्याधीने ग्रस्त आहेत देपा, अशांसाठी तुझ्या वचनाच्या द्वारे तो अधिकार आम्ही वापरावा. यासाठी तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये बलसंपन्न कर. आमच्यातील उणेपण, आमच्यातील सर्व नकारात्मकता येशूच्या मध्ये तू काढून टाक देपा. आणि तुझं गौरव करण्यासाठी तू पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला चालव. यासाठी की जो अधिकार आम्हाला येशूपासूनचा प्राप्त झाला देपा, तो अधिकार विश्वासानं वापरण्यासाठी तू आम्हाला नव्याने तयार कर देपा. कळत न कळत आजपर्यंत ज्या काही चुका पातळी आमच्याकडून झाल्या असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि पुन्हा एक वार तुझ्याबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करून तो वचन, त्या अधिकार आम्ही प्राप्त करून घ्यावा. यासाठी की त्या सैतानावर आम्ही विजय मिळावा. कारण त्या सैतानाला, त्या वधस्तंभावर तू पायाखाली तोडलेस देपा. आणि तेच सामर्थ्य, तोच अधिकार तू आम्हा विश्वासणाऱ्यांना तू दिलास देपा. आज ते मर्म समजून उमजून घेण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तयार कर देपा. आणि येणाऱ्या दिवसामध्ये यशच्या मध्ये आम्ही विजयी व्हावं म्हणून तू आम्हाला तुझ्या आत्म्यामध्ये बलसंपन्न कर माझ्या राजा. हो पवित्र प्रभू, आज ह्या ठिकाणी जे दुःखी कष्ट आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना तुझी शांती लाभू देपा. जे असाध्य रोगराई व्याधींनी ग्रस्त आहेत देपा, आज त्यांना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर. तुझ्या पवित्र रक्ताने देपा तू त्यांचे रोग व्याधी तू धुतलेले देपा. त्यांना तू क्षमा केले, त्यांच्यावर तुझी प्रीती केली देपा. आज त्या प्रीतीच्या द्वारे, त्या तुझ्या समक्षतेच्या द्वारे तू त्यांना आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बलसंपन्न कराशी विनंती करतो. धन्यवाद येशू, धन्यवाद देत येशू तारण्याच्या म्हणतो आहे.